वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण अजून एक फ्लावरची डिझाइन बघणार आहोत। तर यामध्ये पहिल्यांदा या पद्धतीने मी फ्लावरचा आकार काढून घेतलेला आहे। आता यानंतर मी हा साधा सिल्क थ्रेड घेतलेला आहे। 2 पदरी म्हणजे एकूण मिळून 4 थ्रेड आहेत। तर या इथे पहिल्यांदा सुईला वरती काढायचं। यानंतर अगदी याच्या बाजूला या इथे पुन्हा एकदा स्टिच करायचं। हा दोरा हातातला सोडायचा नाही आणि पुन्हा या इथे एकदा सुई वरती काढायची आणि हा दोरा या इथून काढायचा। तर यानंतर पुन्हा या इथे सुईला खाली टाकायचं आणि हाही दोरा सोडायचा नाही। याच्या बरोबर या इथे स्टिच करायचं। इथून सुई वरती काढायची। अजून एकदा दाखवते। याच्या बाजूला या इथे एकदा सुईला खाली टाकायचं। करण्यासाठी एकदम सिंपल आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतं। या पद्धतीने या इथे सुईला खाली टाकायचं। या इथून पुन्हा सुईला वरती काढायचं। यामधलं जे अंतर आहे ते सर्व ठिकाणी सारखं यायला पाहिजे। हे बघा, हे या पद्धतीने दिसतं। आता मी हा अपोली कलरचा दोरा घेतलेला आहे। हा पण सेम 2 पदरी म्हणजे एकूण मिळून 4 थ्रेड आहेत। आणि यानंतर हे जे स्टिच केल्याच्या नंतर इथे थोडासा जो गॅप असतो या गॅपच्या इथून सुई काढायची आहे या पद्धतीने। या इथे एक असा टाका टाकल्यासारखा तयार होतो आपोआप। बघा, ही त्याची एक आउटलाइन छानपैकी तयार झालेली आहे। बघा, इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं। आता यामध्ये आपण फ्रेंच नॉट टाकून घेऊ। आता यानंतर आपण याचे लीफ बघू। आता लीफ काढतानाही सेम फ्लावर सारखेच लीफ काढणार आहोत। तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा या इथून सुईला वरती काढायचं। यानंतर या इथे स्टिच करायचं। पुन्हा त्यानंतर या इथूनच एकदा पुन्हा वरती काढायची। या इथून खाली टाकून या इथे वरती काढायची या पद्धतीने।
पुन्हा या इथे खाली टाकायची, याच्या अगदी जवळ या इथून पुन्हा सुईला वरती काढायचं. बघा हे इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं. आणि जर तुम्हाला यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.